जोगणी वाचे मारे जोगणी वाचे मारे जोगणी ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी वाचे मारिता जोगणी वाचे मारिता जोगणी हिरा ठेविता ऐरणी वाचे मारे जोगणी वाचे मारे जोगणी वाचे मारे जोगणी ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी वाचे मारिता जोगणी वाचे मारिता जोगणी मोल पावे खरा करणिका होय तुरा करणिका होय तुरा करणिका होय तुरा तुझी मोल पावे खरा करणिता होय तुरा करणिता होय तुरा करणिता होय तुरा अंगे सुतना दळे जाते संगे सुतना दळे जाते संगे सुतना तोच जगाचे आघात तोच जगाचे आघात तोच जगाचे आघात तुझी मोल पावे खरा करणीचा होय तुरा करणीचा होय तुरा करणीचा होय तुझी मोल पावे खरा करणिता होय तुरा करणिता होय तुरा करणिता होय तुरा ठेविता ऐरणी हिरा ठेविता ऐरणी ठेविता ऐरणी हिरा ठेविता ऐरणी
वाचे मारे ताजो गणे वाचे मारी ताजो वाचे मारी ताजो वाचे मारी वाचे मारे ताजो घणे
हिरा ठेविता ऐरणी, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोघणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. मोहरा तोची अंगे, मोहरा तोची अंगे, सुतन जळे ज्याचे संगे, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. तुका म्हणे तेची संत, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. विठ्ठल 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 कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने प्रसिद्धा विस्तार, कृपादाने प्रसिद्धा विस्तार, त्यांच्या कृपादाने प्रसिद्धा त्यांच्या कृपादाने प्रसिद्धा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. अज्ञानभ्रमहर्तारं कैवल्यस्य च विग्रहम्, अलङ्कापुरनाथं तं वन्दे ज्ञानेश्वरं बुधम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे नाश झालो त्यांचा, सर्व भावे नाश झालो त्यांचा, तेची मागीत रीती सकाळ, तेची मागीत रीती सकाळ. सर्व भावे नाश झालो त्यांचा, सर्व भावे नाश झालो त्यांचा. तेची माझी रीत करीते सकळ, तेची माझी रीत करीते सकळ. जेणे हा गोपाळ
करीती सकाळ तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी तोची मोल पावे खरा. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 सर्वांचा अभंग असून या अभंगामध्ये श्रीमंत श्री तुकोबाराय यांनी संतांना वर्तमान जीवनामध्ये अनेकांकडून जो त्रास सहन करावा लागतो, भोगावा लागतो, याची मीमांसा येथे व्यक्त केली आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आज फाल्गुन मध्य नाथषष्ठी आणि या नाथषष्ठीच्या निमित्ताने स्वामीजींच्या आशीर्वादाने थोडासा अट्टहासामुळे माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. आजचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो, कारण आजच्या दिवशी शांतीब्रह्म नाथ महाराजांनी गोदावरीच्या तटावरती जलसमाधी घेतली होती आणि त्याही पेक्षा या दिवसाचं अधिक महत्व असं आहे, कारण नाथ महाराजांनी याच दिवशी जलसमाधी घेण्याचं का ठरवलं, त्याचं कारण असं आहे की नाथ महाराज त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांना ज्या दिवशी भेटायला गेले तो दिवसही हाच होता. तिकडे गेल्याच्या नंतर गुरुवरती श्रद्धा प्रेम ठेवून त्यांनी अध्यात्म भागवत इतर वेद या सगळ्या ग्रंथाचं पठण केलं आणि त्यामुळे त्यांच्या गुरुवरती नितांत श्रद्धा होती. त्या जनार्दन स्वामींचा जन्मदिवस तोही ह्याच दिवशी होता आणि त्यांचा प्रयाण कालही ह्याच दिवशी झालेला आहे. तसेच त्यांच्याकडे शिकत असताना आध्यात्मिक बाबतीतली ही गोष्ट असल्यामुळे त्याचा जास्त काही पुढे त्यांनी प्रचार केला नाही, परंतु ह्याच दिवशी जनार्दन स्वामींच्या कृपेने आपले नाथ महाराजांना श्री दत्तगुरु रायाचे दर्शन झाले. तोही दिवस हाच असल्यामुळे या सर्व कारणांना लक्षात घेऊन नाथ महाराजांनी याच दिवशी जलसमाधी गोदावरीच्या तटेवर पैठण येथे जलसमाधी घेण्याचं ठरवलं. विठ्ठल विठ्ठल. तसं तर मी म्हणजे स्वामीजींना विनंती केली होती 5-6 दिवस अगोदर अमावस्येच्या, की मला एखादं कीर्तन करायला जर संधी मिळेल तर चांगलं होईल. तर स्वामीजींनी सांगितलं की देऊ आपण शेवटपर्यंत काहीतरी संधी देऊ. पण नंतर असं कळलं की आता आपली म्हणजे जे अमावस्या आहे आपण बाहेर जाणार आहोत तिकडे सप्त्याला, आणि तिकडेच तो आपले ऑलरेडी तिकडे सप्ताह असल्यामुळे ती काही संधी भेटणार नव्हती. त्यामुळे आता मला आपल्या वारीमध्ये कीर्तन करावं लागेल. त्यामुळे मी निश्चिंत होतो, परंतु अचानक स्वामीजींनी सकाळी सांगितलं की तुम्हाला कीर्तन करावं लागेल आणि मला आनंद झाला. थोडंसं टेन्शन आलं, कारण आता सध्या परीक्षेचा काळ चालू असल्यामुळे डोक्यामध्ये जास्त करून परीक्षेचे विषय आहेत, पाठांतराचे विषय आहेत
हा थोडे मॅथ्सचे विषय होते, आता वर्ल्ड कपची फायनल झाली ते संपलं, पण अभ्यासाचा विषय जास्त होता, तो फक्त तेवढ्या पुरता असतो, भारताच्या बॅटिंग पुरता असतो. पण असो, हा काही इथे बोलण्याचा विषय नाही, परंतु या सगळ्या गोष्टीतून मला आनंद झाला की ठीक आहे, काही ना काहीतरी छोटासा हट्ट मी स्वामीजींकडे केला आणि स्वामीजी हे माय बाबाप्रमाणे आपला हट्ट पुरवतात. मी काही इतरांसारखं त्यांना असं हे काही म्हणणार नाही, पण खरंच मला वाटलं सुद्धा नव्हतं की मला म्हणजे कीर्तन करायची संधी भेटेल. ठीक आहे, की माझं जे काही दुसरं कीर्तन असेल त्यांनी संधी दिल्याबद्दल मी स्वामींचा आभारी आहे, बाबांचा आभारी आहे, नित्यानंद बाबांचाही आभारी आहे आणि जे गुरुवर्य आहेत, मोठे वरिष्ठ बंधू आहेत, त्यांचाही मी आभारी आहे. आपल्याला मान्य करावं लागेल की ह्या भूतलावरती अवतीर्ण झालेले जे संत आहेत, आज संतांचा निर्माण दिवस असल्यामुळे संतपर अभंग इथे निवडण्यात आलेला आहे आणि हे जे संत आहेत या जगामध्ये अवतीर्ण झालेले, ते संत मग युक्त संत असो वा युंजान संत असो, संतांचे हे प्रमुखतः दोन भेद पडतात. आता प्रश्न असा उभा राहतो की युक्त संत म्हणजे काय आणि युंजान संत म्हणजे काय. तर युक्त संत म्हणजे जे केवळ जगाच्या उद्धाराकरिता, कल्याणाकरिता जन्माला आलेले, मुक्त अशा अवस्थेत असलेले ते संत म्हणजे युक्त संत होय. म्हणजे उपजात ज्ञानी वर्म हे जाणून, मग ते ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, तुकोबाराय असतील, शांतीब्रह्म नाथ महाराज असतील, हे सर्व युक्त संत आहेत. आणि युंजान संत म्हणजे काय, तर युंजान संत म्हणजे विठ्ठल विठ्ठल तर युंजान संत म्हणजे काय, तर बद्ध अवस्थेत जन्माला आलेले परंतु मुक्तीसाठी प्रयत्न करणारे, साधना करणारे आणि ज्यांची साधना सफल होऊन त्यांचं आयुष्य शिल्लक असतानाच जे संतत्वाला प्राप्त होतात ते युंजान संत होय. आता बद्ध अवस्था म्हणजे काय, कारण आता इथे बरेचसे वेदांत शिकणारे, शिकलेले आहेत, काही जणांचं ज्ञान तसं म्हणजे खूप प्रगत असं आपलं वेदांतिक आध्यात्मिक ज्ञान आहे, सर्व दर्शनाचा आपल्या इथे विचार होतोय. पण काही जणांना बद्ध अवस्था म्हणजे मला सुद्धा प्रश्न पडला होता की बद्ध अवस्था म्हणजे काय, आणि ह्या बद्ध अवस्थेत जन्माला येऊन मुक्तीसाठी साधना करणारे म्हणजे नेमकं काय करणारे. तर हे जाणण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मला असं कळलं, बद्ध अवस्था म्हणजे सर्वसाधारण जीवाची अवस्था, म्हणजे त्याच्या मागे कोणताही टॅग नसतो, त्याच्या मागे कोणतीही उपाधी नसते, त्याच्या मागे कोणताही सपोर्ट नसतो, सर्वसाधारण जन्माला येणारे जीव होय. हे जीव जन्माला यायच्या अगोदर, जसं की आपल्याला माहितीच आहे की हे जीव जन्माला यायच्या अगोदर जेव्हा मातेच्या उदरात वाढत असतात तेव्हा त्यांना असंख्य यातना भोगाव्या लागतात. आपण बघितलेलं आहे मदरशामध्ये, ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, ज्ञानोबारायांचं ना मदरसा, ज्ञानोबारायांनी मदरशामध्ये सांगितलेलं आहे की त्यांना मलमूत्राचा त्यांच्या आजूबाजूला साठा असतो आणि ह्या अशा अवस्थेत कसं तरी त्यांचं ते वाढ अवस्था चालू असते आणि 10व्या प्रसूतीच्या वेळी तर ज्या आईच्या गर्भामध्ये असताना ती मातेशी जुळलेली जी नाळ असते ती नाळ मध्ये येऊन त्यांची मान त्याच्यामध्ये अडकून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि अशा वेळी तो जीव काय करतो तर त्या परमेश्वराची याचना करतो. क्षण क्षणाध्यात से ध्यात से तुझ क्षण क्षणाध्यात से ध्यात से तुझ क्षणोक्षणाध्यात से ध्यात से तुझ क्षणोक्षणाध्यात से काय सांगो गर्भेची यातना काय सांगो गर्भेची यातना मज भोगिता नारायणा
श्वास क्षण क्षण तुझ क्षण क्षण ध्यात असे, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. म्हणजे गर्भीची जी यातना आहे तुकाराम महाराजांनी त्यांच्या नाटाच्या अभंगामध्ये सांगितलेली आहे. आणि मग अशा अवस्थेत भगवान परमेश्वराला विनंती करून याचना करून तो जीव जेव्हा सही सलामत म्हणजे व्यवस्थितपणे त्या जीवाचा ह्या पृथ्वीवरती अवतार होतो किंवा ह्या पृथ्वीवरती तो जीव जन्म घेतो, त्यानंतर मात्र त्याला त्या गोष्टीचा विसर पडतो. आणि मग तो काय होतो, जी बद्धावस्था म्हटलेली आहे त्याचा इथेच प्रकार येतो. बद्धावस्था म्हणजे काय, तो मनुष्य जन्माला, तो जीव जन्माला आल्याच्या नंतर तो भगवंताचा त्याला विसर पडतो, विस्मरण होतं आणि तो देहाभिमानी बनतो. देहाभिमानी म्हणजे काय, की हा देह मी आहे, हा देह माझा आहे, अशा अहंकारात तो जगतो. आणि अशा अहंकारात जगल्यामुळे राहिल्यामुळे तो वासनेचा बद्ध होतो, वासनाबद्ध होतो. आणि वासनाबद्ध झाल्यामुळे काय होतं, तर तो कर्मबंधनात अडकतो. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम असा होतो की तो तत्वज्ञान, आत्मज्ञान, अहम ब्रह्मास्मी या ज्ञानापासून विरक्त होतो, विभक्त होतो. ही बद्ध अवस्था आहे. आणि अशा बद्ध अवस्थेत जन्माला येऊन तो मुक्तीसाठी प्रयत्न करतो, मुक्तीसाठी साधना करतो. का करत असेल, अवस्था तर अशी आहे, परंतु तो मुक्तीसाठी साधना करतो. कारण त्याचं एक आहे, साधना करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर संसारातील दुःख तो अनुभवतो. आणि संसारातील दुःख अनुभवल्यामुळे त्याला वैराग्य येतं. आणि वैराग्य आल्यामुळे तो गुरुचा, शास्त्राचा हात धरतो. होय महाराज, गुरु आणि शास्त्र बाजूला ठेवा, पण गुरुशिवाय तर ह्या जगात झाडाचं पानही हलू शकत नाही. ते म्हटलेलं आहे काही ज्ञानेश्वरीमध्ये की भगवंताच्या कृपेने सगळं होतं. पण माझ्या मते तर गुरु हा भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरुशिवाय ह्या जगात कोणतीही गोष्ट शक्य नाही महाराज. आणि मग असा वैरागी झालेल्याला जर गुरु भेटला नाही तर काय होईल, पण तो जर गुरु कृपेचा आधार घेतो, गुरुला भेटतो आणि गुरुकडे येऊन शास्त्राचं अध्ययन करतो, तेव्हा सुखदुःख हे त्याच्यातून नाहीसं होतं, त्याला सुखदुःखच कळत नाही. आणि मग तो मुक्तीसाठी काय करतो, साधना करतो. म्हणजे बद्ध अवस्थेत जन्माला आल्याच्या नंतर त्याला दुःख कळल्याच्या नंतर संसाराच्या दुःखातून तो विरक्त होतो. आणि ते विरक्त झाल्याच्या नंतर त्याला मुक्तीसाठी साधना करावीशी वाटते. तो मुक्तीसाठी साधना करतो आणि साधना करून तो स्वतःला परमात्म्यामध्ये, ब्रह्मामध्ये स्थित करतो. आणि अशी साधना करून मनुष्य जीवन, त्याचं उर्वरित जीवन शिल्लक असतानाच तो संतत्वाला प्राप्त होतो. हा युंजान संत होय. आता हे युक्त संत आणि युंजान संत हे दोन्ही शब्द विठ्ठल 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 हे जे दोन शब्द आहेत, युक्त संत आणि युंजान संत, यातील जो युक्त आणि युंजान हे दोन्ही शब्द रुदादी गणातील उभयपदी धातू युजिरे जोडणे यापासून बनलेले आहेत. म्हणजे युज या शब्दापुढे त प्रत्यय होऊन युक्त हा शब्द बनतो. आणि युज या शब्दापुढे शानच प्रत्यय होऊन युंजान हा शब्द बनतो. युक्त म्हणजे जो लीन आणि युंजान म्हणजे जो स्वतःला ब्रह्मत्वाशी जोडतो. महाराज, भगवद्गीतेमध्ये या युंजान संताविषयी सांगताना भगवंताने 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, युंजन्नेव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यंत सुखमश्नते. महाराज, हा योगी, हा युंजान काय करतो, स्वतःला परमात्म्यात स्थित करतो, स्थिर करतो, पाप रहित होतो, विगत कल्मश मल रहित, विक्षेप रहित होतो आणि तो पूर्णपणे त्या ब्रह्मत्वाचा, अखंड अशा परमात्म्याचा सुखाचा अनुभव घेत असतो. मग हे संत युक्त असोत किंवा हे संत युंजान असोत,
ह्या संतांना त्यांच्या स्वतःसाठी काहीच कार्य शिल्लक राहिलेलं नसतं, काहीच काम शिल्लक राहिलेलं नसतं. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही. काम नाही, झालो पायी रे कामा, झालो पायी रे कामा, घालू पाहे रे कामा, घालू पाहे कामा, झालो पायी रे कामा, झालो पायी रे कामा, घालू पाहे रे कामा, घालू पाहे रे कामा. भावल्याच्या करू गोष्टी, भावल्याच्या करू चेष्टा, भावल्याच्या करू चेष्टा, बावल्याचा 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 करू चेष्टा. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. त्यांना स्वतःकरिता असं काहीच काम शिल्लक नसतं महाराज. ते फक्त जगाच्या उद्धाराकरिता, जगाच्या कल्याणाकरिता आपलं आयुष्य व्यतीत करत असतात. मग ते त्यांचं शरीर असो, त्यांचं मन असो, त्यांची वाणी असो, त्यांची बुद्धी असो, त्यांचं चित्त असो, त्यांची कला असो, जे काही त्यांच्याकडे असतं ते परोपकारी देह कष्ट व्यक्ती परोपकारी, परोपकारी देह कष्ट व्यक्ती परोपकारी. होईल ते त्यांचं संपूर्ण आयुष्य हे परोपकारासाठी खर्च करतात. तुका म्हणे आता उरलो परोपकारा करिता. महाराज ते जगाचं सुख वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख भक्ती भाव धर्म, तुका म्हणे सविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार धर्म विठोबाचे. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात की हे संत जगाचं सुख वाढवतात. प्रेम, भक्ती, धर्म हा त्यांचा जीवन मार्ग आहे महाराज. आणि त्यांची परंपरा, त्यांचा कुळाचार म्हणजे विठ्ठलाचं स्मरण, विठ्ठलाचं नाव घेणे, विठ्ठल विठ्ठल करीत राहणे. आणि तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे जगी तुम्ही संतजन. आणि हे संतजन
चंदनाप्रमाणे, ज्याप्रमाणे चंदन हे स्वतःला झिजवून पूर्ण जगाला सुगंधित करतं, त्याच्या सुगंधाने पूर्ण जग त्याच्यामुळे पूर्ण जग सुगंधित होतं, त्याचप्रमाणे संत हे ते लोक का संतांना त्रास देत असतील याचं उत्तर तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगातून देतात. ते म्हणतात, हा तो ठाईचा विचार आहे याती वैराकार. हा तो ठाईचा विचार. ठाईचा विचार म्हणजे हा मूळता विचार आहे, हा मूळता विरोध आहे. मग तो विरोध नैमित्तिक असो किंवा स्वाभाविक असो. नैमित्तिक म्हणजे निमित्ताने ते एकमेकांचे विरोधी झालेले असो किंवा स्वभावाच्या दोषांमुळे ते एकमेकांचे विरोधी झालेले असो. तुकाराम महाराज याला याती विरोध असंही म्हणतात. हा विरोध एखाद्या विशिष्ट जातीमधला असतो महाराज. म्हणजे ह्या जन्मी त्या जातीमध्ये तो विरोध असतो आणि पुढील जन्मी पुन्हा जन्माला आल्याच्या नंतर देखील त्यांच्या जातीत तो विरोध कायम असतो महाराज. उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर तुम्ही साप आणि मुंगसाचं उदाहरण बघा महाराज. सापाला पाहिलं रे पाहिलं की मुंगूस काय करतं, त्याच्यावरती झडप मारतं. मग येथे हा विषय नसतो की मुंगसाने सकाळपासून काही खाल्लेलं नसेल, त्याला भूक लागली आहे, हा विषय इथे नसतो. किंवा हे दोन्हीही प्राणी बांधांवर राहणार आहेत महाराज. मग असंही नसतं की सापाने मुंगसाचा बांध कोरलेला असेल किंवा असंही नसतं की सापाने मुंगसाच्या मुलांना किंवा आईवडिलांना त्रास दिलेला असेल किंवा असं तर मुळीच नसतं की ज्या गावामध्ये या मुंगसाचा सप्ताह असेल त्या गावामध्ये जाऊन सापाने सप्ताह घेतलेला असेल. असं कोणत्याही प्रकारचं कारण नसतं तरी देखील सापाला पाहिलं रे पाहिलं की मुंगूस त्याच्यावरती झडप घालतं. कारण का? कारण तो जीव साप या जातीत जन्माला आलेला आहे. हा तुकाराम महाराज याला याती विरोध असे म्हणतात. विठ्ठल 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 मग हा विरोध प्राण्यांमध्येही असतो, हा विरोध पशूंमध्येही असतो, हा विरोध माणसांमध्ये तर असतोच असतो महाराज. एक संस्थेतल्या गुरुवरांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे की ते जेव्हा जोग महाराज शिक्षण संस्थेत शिकत होते, काहीतरी 1975च्या आसपासचा काळ होता तो. आणि ते गुरुवर्य जेव्हा सुट्टीत अवकाशामध्ये गावी गेले असता, आता आपल्याला तर माहिती आहे की आपण पण काही जण सुट्टीत गावी गेले की काही काम समोर उभं असतं. जसं की आदित्य महाराज गावी गेले की त्यांच्यासमोर बैलांना घेऊन वनात रानात चारायला न्यायचं काम असतं. तर ते चेतन महाराज गावी गेले की त्यांच्यासमोर त्यांचे घरचे ते कापसाच्या पिशव्या घेऊन उभेच असतात, चला कापूस गोळा करायला. म्हणजे गावी गेलं नाही, काही ना काहीतरी शेतात जाऊन काम करावंच लागतं महाराज. आणि अशाच परिस्थितीत जेव्हा हे महाराज हे बाबा गावी गेले आणि गावी गेल्याच्या नंतर तेथे शेतामध्ये औत नांगर धरायला म्हणून बैलाकडे गेले आणि त्या बैलाच्या जवळ गेला असता त्या बैलाने त्यांना मारलं महाराज. थोडंसं लागलं, पण बैलाने त्याला का मारलं? कारण तो बैल तसं पाहायला गेलं तर माहिती काढली असता असं समजलं की तो बैल अत्यंत गरीब होता, गुलामगडी होता. म्हणजे लहान मूल सुद्धा खेळत खेळत त्या बैलापाशी जायचं तरी तो बैल त्यांना काही करत नसे. माता वर्गातल्या स्त्रिया, माता वर्ग जेव्हा तिथे काही नैवेद्य वगैरे दाखवायला जात असे तरी तो बैल त्यांना काही करत नसे. परंतु ह्या महाराजांना मात्र त्या बैलाने मारलं. थोडंसं फ्रॅक्चर झालं, छोटंसं फ्रॅक्चर होतं, काय ऑपरेशन वगैरे झालं नाही, पण थोडंसं फ्रॅक्चर झालं. पण विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला हो. तेव्हा माहिती काढल्यावर असं कळालं की हा बैल पहिला ज्या माणसाकडे होता ते माणसं माळकरी होते. आणि काय व्हायचं की या बैलाने एखाद्याच्या गळ्यात माळ दिसली की हा तो त्यांच्यावरती धावून जायचा. आणि असंच काही ह्या बाबांच्या बाबतीत झालं. काय असेल कोण जाणे, त्या बैलाला कोणत्या माळकऱ्याने कधी त्रास दिला असेल किंवा मागच्या जन्मात त्रास दिला असेल, हा
याती विरोध आहे असं तुकाराम महाराज येथे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, ज्याप्रमाणे तो बैल माळ दिसली की धावून जायचा, तसंच या माणसांच्या बाबतीत होतं. संतांना पाहिलं रे पाहिलं की काही माणसांच्या डोक्यात तिडक उठते महाराज. मग ते काय करतात, त्या संतांना त्रास देऊ लागतात. आपण तर पाहिलंय का त्रास देतात, याचं उत्तर आपल्याला तुकाराम महाराज देतात. हा तो ठाईचा विचार आहे या ते वैराकार. तुका म्हणे खरं, तुका म्हणे खरं, विठ्ठल 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 खळा सदा दुष्ट बुद्धी, खळा सदा दुष्ट बुद्धी, करी कष्टी सज्जना, करी कष्टी सज्जना, करी सज्जना, करी सज्जना, करी कष्टी सज्जना, करी कष्टी सज्जना. खरा सदा शूद्रदृष्टी, करी कष्टी सज्जना. तुका म्हणे खरं, संता पीडिती चांडाळ. हा तो ठाईचा विचार आहे याती वैराकार. म्हणजे पराकोटीचा त्रास देतात महाराज. आता उदाहरणार्थ जर बघितलं तर आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण जर घेतलं तर तुकाराम महाराज काय करत आहे, अभ्यास करत होते महाराज. अभ्यास कसला अभ्यास, हा देह मी नाही, हा देह माझा नाही, असा आत्मज्ञानाचा अभ्यास करत होते. मग मला एक सांगा, जो देहालाच म्हणजे जे देहालाच आपलं मानत नाहीत, ते त्या मंबाजीच्या शेतात गेलेल्या म्हशीला आपलं कसं काय मानतील. आणि ती म्हैस ही जिजाबाई म्हणजेच तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या भावाने दुधाकरिता त्यांना दिलेली ती म्हैस होती. आणि जेव्हा प्रत्येक एकादशीला तुकाराम महाराज त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करायचे आणि नेमका तो मार्ग ह्या मंबाजीच्या शेतातून होता. आणि त्यामुळे त्यावेळेस मंबाजींनी त्यांना अडचण करावी म्हणून तिथे कुंपण घातलं होतं. आणि ते काटेरी कुंपण तुकाराम महाराजांनी बघितलं. कमीत कमी आजच्या दिवशी कोणाला प्रदक्षिणा करण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून ती त्यांनी सहज काढून बाजूला ठेवलं महाराज. आणि तेवढ्यात ते जनावर म्हणजे म्हैसच ती जनावरच शेवटी गेलं, त्यांनी खाला हिरवा चारा. परंतु कारण मात्र वेगळं होतं महाराज. हा जो मंबाजी होता हा खूप दिवसापासून अगदी चडफडत होता. तुकाराम महाराजांचा तो रागराग करत होता महाराज. का? कारण याचा धंदा बसला होता म्हणजे काय, तुकाराम महाराजांमुळे नव्हता बसला. जे काही असतं ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धात असतं महाराज. अन्न मानधन हा तो प्रारब्धाधीन. परंतु लोकांनी मला मानावं, लोकांनी मला पूजावं, अशी या मंबाजीची इच्छा होती. आणि लोक तुकाराम महाराजांना आदर्श मानत होते. स्वामीजींनी ह्या प्रकारची वासना म्हणजे ज्या दोन मुख्य वासना सांगितलेल्या आहेत, शुद्ध वासना आणि मलिन वासना, तर त्या मलिन वासनेतील हा प्रकार आहे की ख्यातिर्ममैव लोके स्यात् पूजयेषु ये माम जनाः इति मनसी या तृष्णा सा प्रोक्ता लोकवासना. महाराज, मम एव ख्याती लोके स्यात्, या लोकामध्ये फक्त माझीच ख्याती हो, लोकांनी मलाच पूजावं, अशी जी मनात इच्छा असते, तृष्णा असते, त्याला लोकवासना म्हणतात. आणि महाराज, ही लोकवासना मोक्ष मार्गासाठी बाधक ठरते. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम, म्हणजेच ही जी लोकवासना, ही जी मलिन वासना आहे, ही वासना पुनर्जन्माला कारण ठरते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
वाटायचं की लोकांनी मला मानलं पाहिजे, परंतु लोक मात्र तुकाराम महाराजांना मानत होते. तुकाराम महाराज होतेच तसे आदर्श महाराज. मग त्यामुळे फक्त निमित्त झालं ह्या म्हशीचं, मारलं महाराज तुकाराम महाराजांना. आपण जर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत पाहिलं तर ही 4 भावंड जेव्हा आळंदीत राहत होती महाराज, तो कुंभार त्यांना मांड भाजण्यासाठी भांड द्यायला तयार होता, तर ह्या तिसऱ्याचं काय जात होतं महाराज. परंतु असंच असतं महाराज, जर एखाद्याला कोणी मदत केली की ही काही जणांना सहन होत नाही. त्या तिसऱ्या माणसाने म्हणजे त्या विसोबा खेचरांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, त्या कुंभाराला स्पष्टपणे सांगितलं, जर का परत या भावंडांना तू जर मदत केली तर तुझं हे सगळं बिराड येथून उचलून तुला आळंदी बाहेर हाकलून देण्यात येईल. महाराज पैसा सत्ता जर काही ठिकाणी कुठे असेल तर एखाद्यावर अन्याय जरी होत असला ना तर आपल्याला काही बोलता येत नाही महाराज, कारण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जीवाची भीती असते. आता हेच ज्ञानेश्वर महाराज त्यांची ही जी भावंड आहेत, ही भावंड जेव्हा शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेली, मग तिथल्या चांडाय चौकडीचा काय संबंध होता? त्यांची अवहेलना करण्याचा, त्यांची टिंगल करण्याचा. इथले तर लोकल होते समजा, पण तिथे काय काय समस्या होती? तरीही त्यांना तिथे त्यांची टिंगल करण्यात आली, त्यांची अवहेलना करण्यात आली. या सगळ्या परिस्थितीवरून आपण जर पाहिलं तर एकंदरीत संतांच्या जीवनामध्ये त्यांना खूप त्रास भोगावा लागतो महाराज. ज्ञानोबारायांना काही कमी त्रास भोगावा लागला नाही महाराज. मी जेव्हा आळंदीत आलो, मी खूप उशिरा आळंदीत आलो महाराज. आपण सगळे खूप भाग्यवान आहात, आपण खूपच लवकर आळंदीत आलात. मी या बाबतीत मला थोडासा हेवा वाटतो आपल्या सर्वांचा, म्हणजे हेवा वाटला नाही पाहिजे. आता स्वामीजींकडे आम्ही शिकतो म्हणजे हे सगळं त्यागलंच पाहिजे. हे हेवा म्हणजे आता हे बोलायचं म्हणून मी बोलतो की मी जर तुमच्या वयात इथे आलो असतो आणि स्वामीजींसारखेच आम्हाला जर स्वामीजीच गुरु भेटले असते किंवा स्वामीजींसारखेच गुरु भेटले असते तर आमचं मात्र उद्धार झाला असता महाराज. परंतु विठ्ठल 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 ही जी भावंड म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये खूप त्रास भोगावा लागला महाराज. मी जे नवीन म्हणजे इथे आल्याच्या नंतर मी काही कीर्तन ऐकली आणि नेमकं मी कार्तिक वारीच्या टायमालाच आळंदीत आलो होतो. काही ऑक्टोबर महिन्यात आळंदीत आलो होतो 2023च्या एंडिंग म्हणजे शेवटी. आणि त्यावेळेस वेळेसच मी पहिली माझ्या आयुष्यातली जीवनातली पायदिंडी यात्रा केली. मुळशी तालुक्यातील एका गावापासून ते आळंदी, म्हणजे एक महाराज होते त्यांच्याबरोबर मी पहिलीच माझी पायी यात्रा केली, 3 दिवसाची यात्रा. खूप आनंद झाला महाराज. आणि जेव्हा मी कीर्तन ऐकायचो महाराज, जेव्हा त्या माऊलींच्या आयुष्यातले प्रसंग जेव्हा समोर यायचे महाराज, बोलणारेही तेवढ्या याने काकुळतेने आणि करुणेने बोलायचे. आणि खरंच ऐकल्यावरती अत्यंत मनाला म्हणजे दुःख व्हायचं महाराज की एवढं दुःख माऊलींना ह्या आळंदीमध्ये असताना भोगावं लागलं. मुक्ताईनी ताटीच्या अभंगामध्ये जो माऊलींना उपदेश केलाय महाराज, काही 11 अभंग आहेत ताटीचे, आणि या 11 अभंगाद्वारे जो माऊलींनी जो मुक्ताईने माऊलींना उपदेश केलेला आहे, त्या अभंगाचा सारांश आणि आत्ताच्या अभंगाचा भावार्थ हा जवळजवळ एकसारखा आहे महाराज. याच्यामध्ये ह्या अभंगामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये 2 दृष्टांत दिले आहेत आणि मधल्या चरणामध्ये ह्या दृष्टांताचा सिद्धांत दिला आहे महाराज. जगामध्ये संतांना खूप त्रास भोगावा लागतो, खूप त्रास या जगाकडून दिला जातो आणि त्यांना जेवढा त्रास दिला जातो, त्यांना जेवढं खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो, तेवढे हे संत प्रकर्षाने चमकतात, वरती जातात महाराज. विठ्ठल 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 मग संत
कोणता? संत कसा ओळखायचा? खरा संत कोण? संताला कोणती त्याचं संतत्व सिद्ध करण्यासाठी पुढे बाजारात मिळणारी गोष्ट नाही महाराज ही. संत सर्टिफिकेट कोणत्या युनिव्हर्सिटीत संत हे सर्टिफिकेट भेटत नसतं महाराज. हे संत सर्टिफिकेट वागल्यावरती त्याच्या वागणुकीतून भेटत असतं महाराज. मग आपण संतांचे कपडे घातले आणि जरी आपली वागणूक संतांप्रमाणे नसेल तर माफ करा, माझ्या दृष्टीने ते संत नाहीत. आणि हे संत कसे असतात? या संतांना कोणत्या परीक्षेतून जावं लागतं? त्यांना कोणती कसोटी पास करावी लागते? याचं उत्तर तुकाराम महाराज दृष्टांताद्वारे अभंगाच्या पहिल्या चरणातून देतात. हिरा ठेविता हिरा ठेविता हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. हिरा ठेविता ऐरणी महाराज, हिरा हा रत्नातील एक प्रकार आहे. हिरा आहे म्हणून तो विशेष आहे आणि तो विशेष आहे म्हणून तो हिरा आहे. आता तसं पाहायला गेलं तर हिरा काही एवढा पण विशेष नाही महाराज. आपल्यापैकी कोणाच्या हातात, आपल्या गोटेकर महाराजांच्या हातात हिरा आपण दिला, गारगोटी समजून हिरा त्यांच्या हातामध्ये दिला महाराज, तर हा हिरा ते गावी असताना हा हिरा त्यांच्या ताटाला लावल्याशिवाय राहणार नाही, वटकवन म्हणून. महाराज त्यांना मूल्यच माहिती नाही त्याचं. सर्वसाधारण माणसाला हिऱ्याचं काहीच मूल्य माहिती नसतं. जास्तीत जास्त काय त्यांचा संबंध येतो एखाद्या सोन्याच्या दागिन्यापर्यंत येतो. या हिऱ्याची किंमत अधिक असते आणि आपल्यासारख्या माणसाला तर माहितीच नसतो महाराज, बघायलाही भेटत नाही महाराज. तरी सुद्धा आपल्याला बघायला भेटलेत महाराज.
लौकिकात असताना नसताना, आपण रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला आडवे तिडवे चालत जाणारे हिरे भेटतात महाराज. कधी कधी सकाळी सकाळी दर्शनाला पण भेटतात महाराज. मला तर एक दोन वेळा माझ्यासमोर दर्शनाच्या टायमाला जात असताना सकाळी सकाळी, म्हणजे म्हणून मी काही आता जात नाही असं नाही, जात असताना माझ्यासमोर एक दोन वेळेस असं झालं की हिरे पुढे येऊन उभे राहिले, रामकृष्ण हरी महाराज असं म्हणाले. महाराज आपण असे हिरे पाहिलेत. मग आपल्याला त्या खऱ्या हिऱ्याचं मूल्य कसं काय माहिती असेल? तसं पाहायला गेलं तर हा जो हिरा आहे याची किंमत कॅरेटमध्ये ठरते महाराज. आणि याचा विशेष उपयोग पण आहे. हा हिरा काच कापण्यासाठी वापरला जातो. काचेवर नुसतं त्यांनी एखादी रेष जरी ओढली तर काच चराचरा कापते महाराज. याचे काही औषधी उपयोग आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर जे त्रिविध ताप आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, या त्रिविध तापापैकी जो तिसऱ्या प्रकारचा ताप आहे आधिदैविक, या तापामध्ये म्हणजे ह्या दुःखामध्ये ग्रहमानांची दशा फिरली म्हणतात. माझे ग्रह फिरले, राहू केतू फिरला, गुरु भारी झालाय, मंगळ भारी आहे, असं काही झाल्यावरती ज्योतिष मंडळी हे हिरे सोन्याच्या किंवा चांदीच्या अंगठीमध्ये आपल्या बोटामध्ये घालायची सूचना करतात महाराज. यातलं आपल्याला काही माहिती नाही, पण असं म्हटलं जातं की ह्या हिऱ्यांमुळे हे जे दैवी कोप आहेत ते दैवी कोप क्षमतात, कमी होतात. अशी ताकद या हिऱ्यांमध्ये असते. असं या हिऱ्यांना विशेष महत्त्व असतं. अशी त्यामुळे त्या हिऱ्यांना किंमत येते महाराज. आणि त्याला किंमत आहे. आणि जिथं किंमत येते तिथं बोगसगिरी येते महाराज, तिथे डुप्लिकेटपणा येतो. म्हणजे लोकांनी जेव्हा याची किंमत पाहिली किंवा हे पाहिलं तर काही माणसांनी हे डुप्लिकेट हिरे बनवायला सुरुवात केली. आणि मग यातला असली ओरिजिनल हिरा कोणता, डुप्लिकेट हिरा कोणता, हे कळण्यासाठी काय करावं लागतं? या हिऱ्याला ऐरणीवर ठेवावं लागतं महाराज. ऐरण म्हणजे काय? मी पूर्वी म्हणजे चित्रपटामध्ये, मराठी चित्रपटामध्ये ते ऐरणीचं देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे तेवढीच ऐरण मी स्वतः बघितलेली महाराज. आणि त्यामुळे ऐरणीचा काही जास्त विषय आमच्या काळात एखाद्या ठिकाणी बघितली असेल गावी आल्याच्या नंतर. पण ऐरण म्हणजे एक लोखंडी गोळा असतो ज्याच्यावरती हे लोखंडी हत्यार किंवा वस्तू ठेवून त्याला विशिष्ट प्रकारचा आकार, जसा पाहिजे तसा आकार दिला जातो. आणि अशा ह्या ऐरणीवरती आता आम्ही स्वामीजींकडे, आयरन म्हणजे फक्त आता मला एकच गोष्ट कळते, आयरन म्हणजे कुटवण, निर्विकार आणि तो ब्रह्म, हेच मला कळायला लागलंय. आता त्या आयरनीचं मला काही विशेष महत्त्व राहिलेलं नाही. पण ही जी आयरन असते लौकिकातली, ह्या आयरनीवरती मग तो हिरा ठेवला जातो त्याची परीक्षा घेण्यासाठी. मग त्या हिऱ्याला वरतून आघात केला जातो महाराज. तो आघात काय उपरनं घेतलं, काढलं, उपरण्याने आघात केला असा नसतो महाराज. तो आघात हातोडीने सुद्धा केला जात नाही. हातोडीने आपण आपला पक्वाद लावू शकतो महाराज. तो आघात कशाने केला जाऊ शकतो? हातोड्याने सुद्धा केला जात नाही महाराज. तो आघात करण्यासाठी घन लागतो महाराज, घन. आणि घनाने तो आघात, आता आपल्यापैकी एखाद्या ताकदवान मंडळींना समजा आपण सांगितलं की बाबा हा घे घन आणि मार त्या हिऱ्यावर, महाराज तो फोडेल. हिरा नाही, गुडघा, हिरा नाही फुटणार महाराज. त्याच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा अभ्यास लागतो महाराज. ती माता तेथे उभं राहून त्या हिऱ्यावरती, तिला त्या प्रकारचा अभ्यास असतो आणि ती बरोबर त्या हिऱ्यावरती आघात करते महाराज. आणि आघात केल्याच्या नंतर तो हिरा जर खरा असेल तर तो हिरा फुटत नाही. प्रसंगी तो त्या ऐरणीत घुसतो महाराज, पण फुटत नाही. आणि मग जो फुटतो तो हिरा करणीचा हिरा होय. असं म्हटलेलं आहे, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. म्हणजे तोच हिरा खरा, मोल पावे खरा म्हणजे तोच हिरा खरा मूल्यवान आहे किंवा तोच हिरा खरा आहे जो हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी. म्हणजे घनाने मारल्याच्या नंतरही जो वाचतो तो खरा हिरा. आणि जर जो करणीचा असेल तर तो काय होतो? त्याचा
सुरावतो फुटतो महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आणि दुसऱ्या दृष्टांतात सांगताना म्हटलेलं आहे की मोहरा हा जो मोहरा असतो हा पूर्वीच्या काळातला तुकाराम महाराजांच्या काळात असेल बहुतेक त्या काळात वावरताना ते मोहरे त्यांनी पाहिले असेल. हा मोहरा कोट्यावधी रुपयाचा आजच्या बाजारभावामध्ये हा मोहरा कोट्यावधी रुपयाचा येतो महाराज. पूर्वीच्या काळामध्ये राजे त्यांच्या गळ्यामध्ये या मोहरांच्या माळा घालत असे महाराज. हा असा मूल्यवान मोहरा असला तरी ह्या मोहऱ्याची जी माळ असायची ती माळ दोऱ्यात ओवलेली असायची, ते मणी दोऱ्यात ओवलेले असायचे महाराज. म्हणजे त्याला सोन्याच्या किंवा बाकीच्या धाग्या किंवा चांदीच्या याच्यात ओवलं जात नसायचं महाराज, ते दोऱ्यात ओवलेलं असायचं. आणि याचं एक खास वैशिष्ट्य असं की हा मोहरा अग्नीला शांत करण्याची ताकद ठेवतो. म्हणजे ह्या मोहऱ्याला अग्नीमध्ये जाळलं असता हा स्वतः जळत नाही, जर तो खरा असेल तर हा स्वतः जळत नाही आणि त्याच्याबरोबर असलेल्या धाग्याला सुद्धा जळू देत नाही. महाराज संतांचं जीवन सुद्धा असंच असतं महाराज. संतांवर कधीच सुखदुःखाची कशाची छाया पडत नाही महाराज. आणि त्यांच्या संगतीत राहणाऱ्यांना सुद्धा कधीच दुःख किंवा सुख सुख द्या सोडून मला काहीच नाही सुख दुःखाचं, ह्या गोष्टीशी त्यांचा काही संबंध नसतो महाराज. फक्त ते परमेश्वरात लीन असतात महाराज. म्हणजे संतांच्या संगतीला आल्याचा हा खरा लाभ आहे. माणसाच्या जीवनाचं हेच कर्तव्य असलं पाहिजे महाराज. माणूस वन भटकतो फिरतो कशासाठी महाराज? सुखासाठी. आणि खरं सुख कुठे लपलेलं आहे हे मात्र त्याला माहिती नसतं. खरं सुख हे या संतांच्या संगतीत असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 समागमे सुखया संत समागमे तुझी नामे नित्य नावे तुझी नामे सहन होते सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत तो म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता तुझे अमृता म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता तुझी अमृता माता तुझी अमृता माता. हे संत जे लोक त्यांना त्रास देतात त्याच्यातचा आनंद मानतात महाराज. आपण नाथ महाराजांचंही उदाहरण सर्वश्रुत आहे महाराज, सर्वांनी ऐकलेलंच आहे. तो यवन त्यांच्यावरती किती वेळा थुकला, 1 वेळा 2 वेळा 1000 वेळा त्यांच्यावर थुकला महाराज. आणि तेवढ्या वेळेस त्यांनी जाऊन गोदावरीचं स्नान केलं. शेवटी तो कंटाळला, थकला, तो पाया पडला, महाराज मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण तुम्हाला एवढा तुमच्या अंगावर मी थुकून सुद्धा तुम्हाला राग का नाही आला महाराज? त्यांनी सांगितलं, अरे बाबा, तुझ्याचमुळे मला एवढ्या वेळेस या तीर्थाचं, या गोदावरीचं, या पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचं भाग्य लाभलं महाराज. संत सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्हच्या म्हणजे सकारात्मक दृष्टीने पाहतात महाराज. या अभंगामध्ये जे 2 दृष्टांत दिलेले आहेत महाराज, हे 2 दृष्टांत अत्यंत उच्च प्रतीचे आहेत. तसं पाहायला गेलं तर दृष्टांत हा द्रष्टा असावा महाराज. श्रोत्यासाठी हा दृष्टांत द्रष्टा असावा. द्रष्टा असावा म्हणजे
त्याने तो कुठेतरी अनुभवलेला असावा, तर मग तो सिद्धांत त्यांना कळेल. आणि जर तो दृष्टांत द्रष्ट नसेल श्रोत्याला, तर तो निरर्थक ठरेल महाराज. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपले कोणते एखादे महाराज फॉर उदाहरणार्थ घ्या महाराज, की अवधूत महाराज इथे शिकले, खूप हे झाले आणि आपला सप्ताह चालू असतो महाराज गावोगावी, आणि त्यांना अशीच माझ्यासारखीच संधी भेटली कीर्तन करण्यासाठी, आणि ते कीर्तनात उभे राहिले आणि त्यांना मनाचा सिद्धांत सांगायचा आहे महाराज. आणि मनाचा सिद्धांत सांगत असताना त्यांनी म्हटलं, म्हणजे शिकले ते, कम्प्युटर शिकतात, इंग्लिश शिकतात ते, तर त्यावेळेस त्यांनी दृष्टांत लोकांना काय दिला, मन हे कम्प्युटर प्रोफेसर प्रमाणे आहे. आपण ह्या दूरच्या गावामध्ये जाणार, जिथे लोकांना काहीच माहिती नाही महाराज, अशा ठिकाणी जाणार आणि त्यांना आपण मनाचा सिद्धांत, मनाची स्थिती पटवून देताना सांगणार की मन हे कम्प्युटर प्रोफेसर प्रमाणे आहे महाराज, हे त्यांना काय कळेल? त्यांना काही कळणार नाही महाराज, कारण हा दृष्टांत त्यांना द्रष्टच नाही आहे, हा त्यांनी कधी अनुभवलेलाच नाही, पाहिलेच नाही आहे. परंतु जर त्यांनी असं सांगितलं की मन हे चंचल महाराज, चंचल माकडाप्रमाणे आहे, मन हे चंचल माकडाप्रमाणे आहे महाराज, हे लोकांना लगेच कळेल, कारण चंचल माकड लोकांनी पाहिलेलं आहे महाराज. विठ्ठल 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 तुकाराम महाराज म्हणतात की हे दृष्टांत तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली ठेवली म्हणून ठेवली पायी डोही. तुकाराम महाराज म्हणतात की ज्ञानोबारायांनी त्यांचे सिद्धांत पटवण्यासाठी जे दृष्टांत दिलेले आहेत ते अत्यंत सखोल आहेत महाराज. म्हणजे असं कोण म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा असं म्हणणारे तुकोबाराय म्हणतात, जे देशकालाच्या भिंती पाडून पलीकडच्या विषयाला पाहू शकणारे ऋतंबर प्रज्ञावंत असे तुकोबाराय म्हणतात. मग याच्यावरून आपल्याला असं अनुमान लावता येईल की हे दृष्टांत किती उच्च प्रतीचे आहेत. अभंगामध्ये दिलेले दृष्टांत आपल्यासाठी उच्च प्रतीचे आहेत महाराज, कारण मी मगाशी जसं सांगितलं की आपण कुठे बघितलेलं नाही रस्त्याच्या कडेला जाताना की हिरा ठेवलाय त्याच्यावरती आघात होतोय घनाने, किंवा कुठे मोहऱ्याची माळ घेतली आणि ती ते जाळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्यात असली आहे, ओरिजिनल असली आहे की नकली आहे पाहण्याचा प्रयत्न केला, असे दृष्टांत आपणही पाहिले नाहीत. हे दृष्टांत आपल्यालाही द्रष्ट नाहीत महाराज, पण ते द्रष्ट असावेत, पण ते अशासाठी दिलेले असावेत की तुकोबारायांच्या काळामध्ये जेव्हा ते ह्या विश्वात वावरत होते तेव्हा त्यांनी असे दृष्टांत पाहिले असतील कदाचित, किंवा असंही असेल की हे दृष्टांत ते कोणासाठी देत आहेत महाराज, हे दृष्टांत ते संतांसाठी देत आहेत. आणि मग संत हे जगातील सर्वोत्तम गोष्ट आहे महाराज, सर्वोत्तम गोष्ट. आणि मग त्यांच्यासाठी देणारे दृष्टांत हे देखील कसे असले पाहिजे, उच्च प्रतीचे असले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल महाराज, चेतन महाराज, जडापेक्षा काय श्रेष्ठ आहे? चेतन महाराज, जडापेक्षा काय श्रेष्ठ आहे? जडापेक्षा चेतन श्रेष्ठ आहे, जडापेक्षा चेतन श्रेष्ठ आहे. चेतनामध्ये दोन प्रकार आहेत, निर्बुद्ध चेतन, बुद्धिजीवी चेतन. भूतानां प्राणिनः श्रेष्ठा, प्राणिनः श्रेष्ठ, भूतानां प्राणिनः श्रेष्ठा, प्राणिनां बुद्धिजीवनः, बुद्धिमत्सु नराः श्रेष्ठा, नरानां सात्विक स्मृताः. मनुस्मृतीमध्ये सांगितलेले महाराज. दगड, झाड हे देखील जीवाचेच प्रकार आहेत महाराज. ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, ऐसी होती तरुतृण लोह लोष्ट पाषाण, या खंदिया तेवी जाण फळे हेची. महाराज, तमोगुणाचा एवढा उत्कर्ष होतो जीवामध्ये, तमोगुणाचा एवढा उत्कर्ष होतो जीवामध्ये
की तेथे ज्ञानाची संवेदना नसते महाराज. ज्ञानाची संवेदना लुप्त होते. झोपणं तमगुण आहे महाराज. त्यामुळे ज्ञानाची संवेदना लुप्त होते आणि मग पुढील जन्म झाड, गवत, दगड, लोखंड अशा जड योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो महाराज. अशा जड योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून शास्त्रकाराने येथे म्हटलेलं आहे की बुद्धिजीवी बुद्धिमत्सु नरा हा श्रेष्ठ. बुद्धिजीवी प्राणी आहेत, पशु आहेत, काही पक्षी आहेत, हे देखील बुद्धिजीवी आहेत. देवाधिक बुद्धिजीवी आहेत, पशुअधिक बुद्धिजीवी आहेत महाराज. पण ह्या सर्वांमध्ये नरा हा श्रेष्ठ, मानव श्रेष्ठ म्हटलेलं आहे शास्त्रकाराने. कारण बुद्धिजीवीमध्ये जर आपण प्राणी पशुअधिक घेतले, देवाधिक घेतले तर यांना कर्म नसतं महाराज. यांना कर्माचं स्वातंत्र्य नसतं. विवेकशील नसतात ते. त्यांच्यामध्ये अविवेक असतो. प्रजनन, खाणं, प्रजनन हेच पक्ष्यांचं काम असतं महाराज. आपल्यासारखी त्यांना बुद्धी असते का ज्या शास्त्राचा अभ्यास करा, हे करा. त्यामुळे ते मोक्षप्राप्ती कशी काय करून घेणार महाराज. मग हे सर्वांमध्ये शास्त्रकाराने कोणाला म्हटलेलं श्रेष्ठ? मानवाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. कारण आणि ह्या मानवामध्येही संत सात्विक स्मृताः हे श्रेष्ठ आहेत. जे सात्विक आहेत, जे संत आहेत ते श्रेष्ठ आहेत. आपल्या वेदांत रत्नसागरामध्ये जे 4 प्रकारचे हे सांगितलेले आहेत, 4 प्रकारचे जना काय जगती, जे जगती अस्मिन, काय तो श्लोक आहे, अस्मिन जगती सर्वस्मिन जगती जना संती चतुर्विधा पामर विषयीशैव जिज्ञासूर मुक्त एवच. ठीक आहे. यामध्ये मुक्त जे संत असतात हे श्रेष्ठ असतात महाराज. हे सांगायचं कारण एवढंच आहे, कारण ह्या अभंगामध्ये संतांना होणाऱ्या त्रासाचे मिमिक्सीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. म्हणून हे येथे सांगितलेलं आहे महाराज. आता हे संत, मी थोडंसं 5 मिनिटात उरकून येतो. आता हे संत श्रेष्ठ का, कसे, जर आपण असं पाहिलं तर हे अशा काही अवच्छेदकामुळे अवच्छेदकांनी श्रेष्ठ असतात महाराज. मग ते पावित्र्याचं अवच्छेदक असो, ते अकर्ता म्हणजे आसक्तीविरहित अवच्छेदक असो, सत्तेचा अवच्छेदक असो किंवा धनाचा अवच्छेदक असो, या सगळ्या अवच्छेदकांनी संत श्रेष्ठ आहे महाराज. पावित्र्याच्या अवच्छेदकांनी संत कसे श्रेष्ठ आहेत महाराज. पवित्र कशाला म्हणतात महाराज? पवित्राची व्याख्या काय, नेमकी पवित्राची व्याख्या काय? तर पवित्राची व्याख्या, जी वस्तू दुसऱ्याचे दोष दूर करते ती वस्तू पवित्र होय. ज्या वस्तूमुळे दुसऱ्याचे दोष दूर होतात ती वस्तू पवित्र होय. गंगा हे तीर्थ पवित्र आहे महाराज. हे जे पवित्र तीर्थ, हे जे पवित्र गोष्टी आहेत ह्या 2 प्रकारच्या असतात. काही स्वाभाविकता पवित्र असतात तर काही साधनेने पवित्र होतात. गंगा स्वाभाविकता पवित्र आहे महाराज. गंगा का पवित्र आहे? तर गंगा ही भगवंताच्या चरणाला स्पर्श करून वाहते, म्हणून गंगा पवित्र आहे महाराज. आळंदी, पंढरपूर, हिमालय यासारखी क्षेत्रे देखील पवित्र आहे महाराज. मग गंगा पवित्र काय आहे? तर ती भगवंताच्या चरणाला स्पर्श करून वाहते. पवित्राणाम पवित्रम पवित्राणाम पवित्रम यो दैवतानाम तर सगळ्यात पवित्र भगवंत आहे महाराज. आणि हा भगवंत का पवित्र आहे असं जर त्या भगवंताला विचारलं तर त्या भगवंताने एकनाथी भागवतामध्ये सांगितलेलं आहे महाराज की माझ्या ठाई पवित्रपण ते भक्ताचे नि मज जाण, ते मज भक्ताचे नि जाण. माझ्या ठाई पवित्रपणा ते मज भक्ताचे नि जाण. धावे पाया वंदू असं काहीतरी आहे. चरण म्हणजे त्यांच्या चरणाची याच ओवीमध्ये येते की माझ्या ठाई पवित्रपणा हे ते भक्ताचे निमज जाण. धावेच चरण रेणू वंदावया असं काहीतरी. थोडं इथे एखादा शब्द कमतरतो.
मग परमेश्वर म्हणतो की मी पवित्र काय आहे? मी भक्तांमुळे पवित्र आहे, या संतांमुळे पवित्र आहे. या संतांच्या चरणाची रज मी माझ्या अंगावर घेतो म्हणून मी पवित्र आहे. आणि भगवंत पवित्र आहे, भगवंताला स्पर्श करणारी गंगा पवित्र आहे. म्हणजे हे तीर्थ जे आहेत हे संतांमुळे पवित्र आहेत महाराज. मग येथे लोक येऊन स्नान करतात, त्यांचे दोषमुक्त होतात, त्यांचे दोष दूर होतात. परंतु ते तीर्थ काय होतात महाराज? मलिन होतात. आणि हे मलिन झालेले तीर्थ सुद्धा पुन्हा शुद्ध होण्यासाठी कोणाकडे येतात? संतांकडे येतात. तया ठाई येती तया ठाया पुनीत व्हावया. तीर्थे तया टाया येती पुनीत व्हावया. पर्वकाळ पाया तळी पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. म्हणजे ही तीर्थ पवित्र होण्यासाठी पर्वकाळी म्हणजे आपली अशी एकादशी असो, कार्तिकी, आषाढी किंवा असे जे संतांची उत्सव असो, असा आजचा उत्सव जरी घेतला तरी अशा पवित्र काळी हे तीर्थ अशा पवित्र काळी हे तीर्थ पवित्र होण्यासाठी संतांकडे येतात महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तर हे संत जेव्हा ह्या जगात वावरत असतात महाराज, ह्या जगात वावरत असताना आपण जसं बघितलं की त्यांच्यावरती अनेक आघात होतात, त्यांना लोक नाना प्रकारे त्रास देत असतात. आणि अशा त्रासातूनही त्यांच्यावर अशा आघात झाल्याच्या नंतरही ते संतत्वाला प्राप्त होतात. याच स्पष्टीकरण तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात दिले. तुका म्हणे तोची संत, 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 तुका म्हणे तोची संत. सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, तुझी मोल पावे खरा, तुझी मोल पावे खरा, तुझी जगाचे आघात, तुझी जगाचे आघात, तुझी मोल पावे खरा, तुझी मोल पावे खरा. करणीचा होय चुरा, करणीचा होय करणीचा करणीचा होय तुरा, करणीचा होय तुरा, तुझी मोल पावे खरा, तुझी मोल पावे खरा.
तुझी मोल पावे खरा करणीचा होय चुरा तुझी मोल पावे खरा मोल पावे खरा तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की तेच खरे संत आहेत जे जगाचे सर्व आघात सोसतात आणि करणीचे जर असतील तर त्यांचा काय होतो, चुरा होतो. महाराज विठ्ठल विठ्ठल महाराज, संतांचे विचार सांगणं हा एक वेगळा भाग आहे. ते विचार बोलणं, लोकांना पटवून देणं हाही एक वेगळा भाग आहे. महाराज, कीर्तनकार संतांचे विचार सांगतच असतात, परंतु जोपर्यंत संतांचे विचार आपण आपल्या मनाने तत्वतः मान्य करत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये कोणत्याही प्रकारची उन्नती नाही, प्रगती नाही. महाराज, परमार्थात प्रगती करायची असेल तर संतांचे विचार तत्वतः आपण मान्य केले पाहिजे, आपण त्या विचाराने वागलं पाहिजे. झालेली सेवा मी गुरुवर्य निगमानंद महाराज बाबा, मोठे बाबा, स्वामीजी, इतर गुरुवर्य, आत्ताच गुरुजी इथे आलेले आहेत, तसेच नाथ बाबा, या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर तुका म्हणे तोची संत, 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 तुका म्हणे तोची संत. सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे, सोसी जगाचे आघात, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा. सोसी जगाचे आघात,
तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा करणीचा होये चुरा करणीचा करणीचा होये करणेचा 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 होय चुरा करणेचा 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 करणीचा होय चुरा करणीचा करणीचा हो करणीचा होय चुरात करणेचा हे करणेचा 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 करणेचा
मोल पावे खरा तोची मोल